नमस्कार. आकुर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अंकुश मुळे. आज आपण आटपाडी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार गट या गटाकडून जे अधिकृत उमेदवार आहेत सौरभ भैया पाटील यांच्याशी संवाद साधतोय. तर नेमकं त्यांचं आता राजकारणामध्ये नव्यानं ते आलेले आहेत आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी ते उमेदवारी करत आहेत. तर नेमकं त्यांचं काय विकासाचं विजन राहील या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. तर नमस्कार. नमस्कार. काय राहील तुमचं विकासाचं विजन? खऱ्या अर्थाने आज तुम्ही ग्राउंडला इथे पाहताय आटपाडीची काय गरज आहे, काय मूलभूत गरजा आहेत. कारण रस्ते ही मूलभूत गरजा आहेत. हे सगळ्यांची इच्छा ती राहतेच. आमचा रस्ता चांगला झाला पाहिजे, आमच्या इथं गटर नाले झाले पाहिजेत, आमच्या इथं ड्रेनेजचे प्रश्न सुटले पाहिजेत, आमच्या इथनं ही गेलं पाहिजे, आमच्या इथं शौचालय व्यवस्थित असले पाहिजेत, महिलांना त्रास झाला नाही पाहिजे. ही प्रमुख मुद्दे आहेत. ह्यापेक्षा वेगळं काय? आज स्वर्गीय रामभाऊ पाटील यांनी उभारलेले पाणी फिल्टर जवळजवळ स्वर्गीय रामभाऊ पाटील असताना आज एक 15 वर्ष होत आले, 15 ते 20 वर्ष होत आले, तोच पाणी प्लांट आणि तोच फिल्टर आहे. आटपाडी एवढी मोठी होत गेली, डेव्हलप होत गेली, हे करत गेले, ते हाय असंच राहिलंय जुनं. अजून जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाले त्यांचे सत्ता आहे साहेब. खऱ्या अर्थानं त्यात त्यांनी फक्त आता नगरपंचायत जाहीर झाल्यापासून कामं केलेली, तेच विकास कामं आहेत. तेही नगरपंचायतला एक स्वतंत्र फंड येतो. एक नवीन नगरपंचायत झाली का त्याला एक शासनाचा नियमच आहे घालून दिलेला की त्याला एक स्वतंत्र फंड सोडला जातो. तो इथल्या स्थानिक आमदारांच्या हाताशी धरून, प्रशासन हाताशी धरून त्यांनी ते एक त्यांच्या पार्टीत ते वाटून घेतले गेले आणि ते गेले. तेही कामं तुम्ही चेक करा, किती कामं ते चांगल्या क्वालिटीने झाले आहेत, ते किती स्ट्रॉंगले आहेत. त्यांच्या कामाची गुणवत्ता खराब आहे असतो. गुणवत्ता खरं तुम्ही जाऊन डोळ्यानं पाहू शकता किंवा तिथल्या स्थानिक लोकांना विचारा त्यांची कामं काय क्वालिटीचे आहेत, कसे आहेत, ते रोडचे लेवल बरोबर आहे का, त्यात खालवर किती आहेत. एक पद्धत असती, आमचा कार्यकर्ता आला का तुमचा कार्यकर्ता आला का रोड आत दाब बाहेर काढ, एक नागमोडी वळण केले सगळ्या रस्त्यांना. आता तुम्ही म्हणजे नेमकं विकासाचं विजन घेऊन ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरला असाल. जाहीरनामा काय आहे तुमचा? म्हणजे जाहीरनामा केलाय का तसा तयार? नाही, जाहीरनामा आम्ही आता जनतेतनं फिरतोय, वार्डातनी प्रभागातनी सगळ्या फिरतोय, आपण 17 प्रभागात फिरतोय. जनतेचे जाहीरनामा करताना कुठली जनतेला जी गोष्ट आवश्यक आहे ती तर टाकावं जाहीरनामात. जी गोष्ट जनतेला लागत नाही ती जाहीरनामात टाकताना जरा विचार करायची गोष्ट असते ना. जे लोकांना आता तुम्हाला ह्या गोष्टीची गरज आहे तर त्या गोष्टीसाठी तिथं जाहीरनामा आहेत. आपण बोलून आधी आपण चर्चा करतोय, प्रभागात फिरतोय, ही करतोय, माहिती घेऊनच आपण जाहीरनामा तयार करणार आहे. बर. बाकीच्या पक्षांचा जाहीरनामा तयार झालेला आहे, ते प्रचार करतायत, पण तुमच्या तीर्थक्षेत्र आघाडीला अजून चिन्ह मिळालं नाही. खऱ्या अर्थानं बाकीचे पक्ष, तुमचं बरोबर आहे, बाकीच्या पक्षांचं जाहीरनामा तयार आहे. त्यांचं काय वरून आलं तीच छापायचं, खाली ती करायचं. प्रत्येक ठिकाणचं त्यांचे तुम्ही जाहीरनामे बघा, एकच आहेत. वेगळं काय असलं तर मला तुम्ही दाखवून द्या, जाणवून द्या. आणि खऱ्या अर्थानं चिन्हाबाबतीत जर तुम्ही बोलला गेलाय तर आमच्यावर अन्याय होत आहे हे आम्हाला स्थानिकच्या सर्व लोकांना माहित आहे. खऱ्या अर्थानं प्रचारचे शुभारंभ सर्वच पक्षीय अपक्षांना चिन्ह मिळाल्यानंतरच असतो. खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाकडनं एक कसं काय ह्यावेळेस असा JR निघला गेलाय की छाननीनंतर 5 दिवसानं, 4 ते 5 दिवसानं चिन्ह वाटपची तारीख त्यांनी ठेवली, डिक्लेअर केली आहे. मग 26 तारखेला आपली चिन्ह वाटपची तारीख आहे. त्या टायमिंगला आम्हाला साहेबांनी सांगितले चिन्ह कळवण्यात येईल. बाकीच्यांनी प्रचार चालू केलाय. आज एक जणाचे शुभारंभ कालही झालेत. तसं आमच्यावर थोडेच दिवस राहतात आम्हाला, म्हणून आता आम्हाला लई ताकदीनं आणि जास्त पळायला लागेल एवढंच. रामभाऊ पाटलांच्या नंतर तुमच्या घरामध्ये कोण राजकारणात नव्हतं, तात्या होते पण त्यांनी काय तितकंसं ही केलं नाही, म्हणजे सहभाग घेतला नाही. तुम्ही आता राजकारणामध्ये आलाय, चांगल्या पद्धतीनं हे करताय, तर कसं वाटतंय एकंदरीत राजकारणात येऊन? खरं तर तुमचा हा प्रश्न, राजकारणात स्वर्गीय रामभाऊ पाटील नंतर माझे चुलते ऍक्टिव्ह राहिले. भले आम्ही सत्तेतनं लांब राहिलो पण कशासाठी राहिलो? जनतेचे काही मूलभूत गरजा, काही तर पुढे होऊन आटपाडीचा विकास झाला पाहिजे, आटपाडीची नगर परिषद, नगरपंचायत, ह्यासाठी आम्ही बहिष्कार टाकत गेलो. खऱ्या अर्थानं साहेब गेल्या 5 वर्षालाच आटपाडी नगरपंचायत झाली असती.
आम्हाला अर्ज विड्रॉल करायला सांगितले. अर्ज आम्ही विड्रॉल केले. ह्यांनी अर्ज काढून घेतले नाहीत. ह्यांनी यांच्या पद्धतीने राजकारण करत गेले. आम्ही आपलं सर्व समाजातनं एकच निर्णय आला, आपण नगर परिषद आणू, नगरपंचायत आणू, ह्याच ही करत गेलो. आणि तसं तर आमच्या स्वर्गीय सरपंचांच्या पाठीमाग तात्यांनी आमचा गट शाबूत सांभाळला. त्यानंतर माझे पप्पा ग्रामपंचायत सदस्य झाले. त्यांनी त्यांचा प्रभाग चांगल्या पद्धतीने सांभाळला. नंतर मी ज्यावेळेस महाराष्ट्रात कोविड सारखे संकट होते, त्यात मी माझं ताकदीने योगदान देण्याचा प्रयत्न केला. असं आम्ही आमचं राजकारण असं जनतेतनं आम्ही कधी पोरकं होऊ दिलं नाही. आम्ही आमच्या स्वर्गीय सरपंचाची उणीव कधी त्यांना अशी कमी पडू दिली नाही. आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि ह्या पुढेही करत राहणार. आता तुम्ही एकंदरीत हे सगळं प्रभाग छान मारलं, म्हणजे फिरला सगळीकडे, तर प्रभागात काय आहेत लोकांचे प्रश्न? खऱ्या अर्थानं मी तुम्हाला कसं सांगणार, कारण जे रिस्पॉन्स मला आहे, जे रिस्पॉन्स मला गोरगरीब जनतेत येतात, ते रिस्पॉन्स माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही उघड जाऊन त्यांच्याकडनं तुम्ही त्यांच्या भावना व्यक्त करून घ्यावं. कारण आज जो मला रिस्पॉन्स आहे ते माझ्या म्हणजे मला ते अपेक्षित सुरू नव्हतं, असा रिस्पॉन्स आहे आज माझ्याकडे. चांगला रिस्पॉन्स आहे तुम्हाला, अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. नगरपंचायत हे तानाजीराव पाटलांच्या वाढदिवसा दिवशी एकनाथ शिंदेनी डिक्लेअर केली. अध्यक्ष गटाची लोक म्हणतात की तानाजीराव पाटलांनीच त्या नगरपंचायतीसाठी प्रयत्न केले. तुम्ही काय सांगाल या अनुषंगानं? खऱ्या अर्थाने आज तुम्ही टेंबूचा असेल किंवा नगर परिषदचा विषय, नगरपंचायतचा विषय असेल, अजून आपल्या आटपाडीची बहुधा पाण्याचं ही प्रश्न आजपर्यंत माझे चुलते स्वर्गीय रामभाऊ पाटील असतील, भारत तात्या पाटील असतील, आंध्रराव बापू असतील, राजेंद्र अण्णा असतील, ह्यांनीही संघर्ष केलाय ना. ह्यांनीही उपोषण केलेत. आम्ही एक महिना 2 महिने उपोषणला बसलोय. आमच्या बाजून आम्ही परत इलेक्शन एक लागले म्हणून आम्ही ते उपोषण मागे घेतले. परत आपण कोर्टात गेलो. आम्ही साहेब खऱ्या अर्थानं हायकोर्टात गेलो. आमच्या चुलत्याच्या नावाने केस आहे हायकोर्टात, नगरपंचायत आम्हाला व्हावी म्हणून. खऱ्या अर्थाने ही नगरपंचायत ते म्हणतात, शिवसेनावाले म्हणतात की आम्हीच आणल्या. हो, त्यांचा एक विषय काय आहे, आपले एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खाते होते. मग कसं झालंय, आटपाडीचा निकाल लागत चालता, तात्यांच्या कोर्टात हायकोर्टात चालू होते वाऱ्या. मग तात्यांच्या बाजून निकाल आला, आम्हालाही आधी कळलं निकाल येतोय, असं होत आलाय, पुढच्या तारखेला निकाल जाहीर व्हायला आलाय. त्यात अध्यक्षांचा वाढदिवस आला. मग ह्यांनी काय खेळी केली, म्हणजे ह्याने एक खेळी केली. त्या एकनाथ शिंदेंना आणलं गेलं वाढदिवसाला, त्यांच्याकडून ओढून घेतलं की मी गिफ्ट म्हणून अध्यक्षांना हे दिली जाईल. खऱ्या अर्थानं कावळा हंडी घालतो आणि कोकिळी हंडी घालतो, परत पिल्ल्याचं संगोपन कावळाच करतो. मग ती तुम्हाला बाकीचं कळून गेला असेल. पिल्ल्यांचं तालुक्याचं किंवा आटपाडीचं संगोपन हे कधी आमच्या घराने कधी कुठल्या एखाद्या गोरगरीब अन्याय केलाय, कधी कुणाची जमिनी लुबाडलेत, कधी आमच्यामुळे कुणाला फाशीपर्यंत जायची वेळ आली आहे का, ही जरा तुम्ही करा. तुम्ही मापटेमाळ्या साईडच्या भागात जरा फिरा, तुम्ही जरा अशा गावातल्या आउटसाईडला फिरा, जरा तुम्हाला कळेल. माणसं अजून व्यक्त होत नाहीत. तुम्हाला मी खरं सांगतो, 3 तारखेला जनभावना काय असेल ही तालुक्याला कळेल. ते आज बोलू शकत नाहीत, 3 तारखेपासून ते उघड बोलणार. मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो. आता तुम्ही सगळ्या प्रभागामध्ये फिरला, लोकांची मतं जाणून घेतली, तुमच्याबद्दल लोकांची आस्था आहे किंवा प्रेम आहे. रामभाऊ पाटलांनी या भागामध्ये चांगलं काम केलं, त्यांच्या जी ही होती म्हणजे लोकांच्या मध्ये जो ग्लॅमर होता किंवा प्रसिद्धी होती ती चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळत्या. पण एकीकडे आता म्हणजे तुम्ही 3 चेहरे आहात नगराध्यक्ष पदासाठी, पण तुमच्याकडं एक म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर कुणबी मराठा या सर्टिफिकेटवर उभे असलेले नगराध्यक्ष असं तुमच्याकडे बघितलं जाते. हे जी अलीकडे मिळालेली ओळख आहे ती पुसण्यासाठी तुम्ही काय कराल, की ओबीसी आहात हे सांगण्यासाठी तुमच्याकडे काय अजेंडा आहे? खऱ्या अर्थानं आमचा आज तुम्ही ग्राउंड लेवलला फिरताय, आज तुम्हाला जाणवलं असता, मला विरोध असता तर तुम्हाला लगेच कळलं असता माझ्या अर्जाला विरोध आहे. का बरं ह्या विरोध नाही? काही आमच्या घराने असं काय केलंय की आम्हाला कुठलाच व्यक्ती विरोध करत नाही. का त्यांची सगळ्यांची इच्छा आहे मी तिथं असावं, आम्ही तिथवर जावं, आम्ही त्या खुर्चीच्या योग्य आहे का नाही ती जनता ठरवणार आहे. म्हणजे मला एखाद्या तुम्ही कुठल्या समाजातून माझ्याबद्दल तुमच्यापाशी पोहोचलंच असतं साहेब, तसं
म्हणजे मी एक चुकीचं काय केलं असतं, मी एक चुकीचं वर्तवणूक दिलं, हा त्यांच्याकडून बोललं गेलं, ह्यांनी असं केलं, ओबीसींना आरक्षण सुटले गेलं, असं नाही काय साहेब. साहेब खऱ्या अर्थानं तुम्ही एक गोष्ट जाणीवपूर्वक बघायसारखी, प्रभाग 8 मधून पहिला अर्ज त्यांच्याकडून गेला साहेब. म्हणजे ही गोष्ट त्यांनी बोलताना जरा विचार करून बोलली पाहिजे. आणि ह्यांनी स्वतः एक आपण म्हणतोय सर्व समाज एकता आणि सर्व समाज आपण म्हणतोय सर्व समाजाला आपण घेऊन चालणारे व्यक्तिमत्व, तर तुम्ही असं कसं म्हणू शकताय की माझ्यावर तुम्ही ब्लेम कशा काय करू शकताय? मग तुम्ही एकतर पूर्ण समाजावर ब्लेम करताय किंवा जरंगे पाटील यांच्या उपोषणावरती ब्लेम करत असाल, किंवा एखाद्या समाजात तुम्ही एक वादग्रस्त वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करताय. माझी तर अशी स्पष्ट भावना आहे. तर तुमच्याकडे जे कुणबी मराठा प्रमाणपत्र आहे ते अलीकडच्या काळामध्ये आलेलं आहे का पहिलेच तुम्हाला मिळाले? तुम्ही कुणबी प्रमाणपत्र असं सहजासहजी भेटत नसतं साहेब. तुम्ही जरा त्याची पार्श्वभूमी जाणून घ्यावी. त्यांच्याकडे सुतूक आहेत, पण त्यांनी असं कसे म्हणू शकतात की आपण हे केलं. कुणबी प्रमाणपत्र ही वडलूपार्जित वंशावळ जुळत जावं लागते. मग ती जुळली योग्य असली तर ते निघत जाते साहेब. बरोबर. कुणबीतनं म्हणजे मला त्यात जास्त अभ्यास नाही. म्हणजे आमचं ते वडलूपार्जित शेती, कुणबी म्हणजे कोण? शेतकरी. बरोबर. तो एक कष्टकरी. आम्ही कष्ट करत आलोय. तुम्ही आटपाडी तालुक्यात आमच्याबद्दल विचारा, आम्ही करणार नाही. आम्हाला शेती केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही शेती करत शेतीतनंच हे करत आलो. म्हणजे एकंदरीत हा काय वाद किंवा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. जे विरोधक तुमच्यावर टीका करतात त्यांना तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थाने जे विरोधक माझ्यावरती टीका करतात त्यांनी जनतेचा कौल काय बघून जनतेचे चाललंय, जनतेला जी पाहिजे ती करावं. तुम्ही उमेदवार देताना विचार करून दिले नाहीत. तुम्ही उमेदवार जनतेपासून अज्ञात ठेवले आणि ऐन टायमिंगला तुम्ही ज्याला एक 7 ते 8 उमेदवारांना तुम्ही अर्ज देतो म्हणजे बी फॉर्म तुम्ही त्यांना अर्ज त्यांची विड्रॉल झाली साहेब मनानं. म्हणजे त्यांना अंधारात ठेवून त्यांना अंधारात ठेवून यांना जो पाहिजे तेच उमेदवार केलं. आणि ह्यांचे उमेदवार कसे आहेत ते तुम्ही गेल्या पंचवार्षिक सगळ्यांनी बघितलीच. गेले पंचवर्ष तुम्ही जनतेतला एक सवाल विचारा. तुम्हाला डायरेक्ट काम करणारा पाहिजे का नेत्याला विचारून काम करणारा पाहिजे? हे तुम्ही जनतेतनच प्रश्न विचारून बघा. मग तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट जनतांना काय पाहिजे जनता म्हणजे जे म्हणजे विरोधी गटाचे जे लोक आहेत त्यांचे जे सगळे निवडून आलेले लोक आहेत हे त्यांच्या ऐकण्याच्या बाहेरचे नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे? कसं आहे साहेब, खऱ्या अर्थानं जे काम करतो त्याला दाबलं जातं. बरोबर. एक हुकुमशाही असल्या का एक मालकशाही आहे थोडक्यात साहेब. आटपाडीत एक मालकशाही आहे, ती मोडीच काढायची आपल्याला. म्हणजे मालक पॅटर्न आहे आटपाडीत मालक पॅटर्न आहे, ती मोडीच काढायचं आहे. बरं. पण त्यासाठी तुम्ही काय कराल? त्यासाठी आटपाडींनीच मनावर घेतलंय नगराध्यक्ष होणार. जनतेने ठरवेल. 3 तारखेला कौल जनता सगळ्यांपुढं कळेलच. आता तुम्ही सगळीकडे हे पेटत वगैरे फिरताय, पेट पूर्ण अरुंद झाल्या, रस्ता नाही जायला. म्हणजे आता गाडी जर 4 चाकी घेऊन गेलो तर परत माघारी येणाऱ्या गाडीला किंवा तिथल्या तिथं आतमध्ये रिवर्स बसत नाही. तर त्या पेटेच्या दृष्टीने काय तुम्ही कराल? आटपाडीचं एक पेट म्हणजे एक वैभव आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं ती पेट म्हणजे जवळजवळ एक आटपाडीची ओळख आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं आटपाडीची पेठ एक आटपाडी पेठ म्हणणं सुरू अशी हे खऱ्या अर्थानं त्यातील काही दुकानदारावरती अन्याय झाला. मध्यंतरी नाट्यगृहाला जागा दुसऱ्या देता येत होत्या. आपल्या सौदवाल्यांवर जास्त अन्याय झालाय साहेब. बरं का, मी आता ही विषय बदलतोय असं नाही. बरोबर. पण एक तुम्ही पेटत ना आला, म्हणजे पेटतला एक किराणा दुकानदार होता. म्हणजे त्यांच्याकडून मला भावना व्यक्त झाली. आता मी पेटत फिरतोय, गेलो त्यांच्याकडून मला भावना अशा आल्या की भैया आमचं आठवड्यातून एक दिवस असा होता की आमचा पेटत 8 दिवस धंदा नाही झाला तरी आमचा धंदा होत होता शनिवार बाजारात. मग ती सौदवाल्याचा तिथं ती एरिया होता. मग ती प्रसिद्ध एरिया सौदवाल्यांसाठी ती होता. सगळे सौदवाले तिथे बसले होता. त्यांचे 8 दिवस जेवढे आटपाडीत काय कष्ट ही केलेलं त्यांचं म्हणजे दुकानात भाडं सुद्धा निघत नव्हतं. शनिवारच्या तिथे हे करत होत्या. मग ह्यांची सत्ता आल्यावर शेळ्या मेंढ्यांचा बाजार ही मार्केट कमिटी वर नेला. आटपाडीची ओळख बाजाराची कुठं आहे? शुक्रवाड्यात. तिथं बाजार सगळ्यात जास्त मोठा तिथं भरत गेला. मग शेतकरी कमी होत गेला. नाही म्हणतात आपली व्यापार पूर्ण खंडित झाला. व्यापार खंडित केला. आणि तिथले सौदेवाले होते त्यांना आता सौदेवाल्यांना जागा नाही, बाजार भरवावा लागतोय.
पण आता तुम्ही भाजी मंडई आता आहे आपली, तर आता जे शनिवार बाजारला जे येणारे व्यापारी आहेत किंवा आपले जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी वेगळं काय कराल किंवा भाजी मंडई स्वतंत्र ठिकाणी उभी कराल का? म्हणजे तसं काय धोरण आहे का तुमचं? खऱ्या अर्थानं साहेब भाजी मंडईसाठी तर आपणच प्रयत्न केले. ती भाजी मंडई जर तुम्ही तिथल्या जी भाजी विकतात त्यांना जाऊन विचारा, त्यांचं कडून तुम्हाला काय जाणवतंय ती तुम्ही पहा. ते कुणाच्या बद्दल बोलतात, कुणी ती केलंय, तिथलं व्यापार संकुल असेल, युवकांसाठी आपण रोजगार निर्मिती आमच्या स्वर्गीय सरपंचांच्या नावावरच व्यापार संकुल आहे, बरोबर. त्यावर नवीन व्यापार संकुल झालेत का? झाले नाहीत अजून. सर्व समाजाला समान न्याय देण्याचं आपण तिथं काम केलंय. सगळ्यांना तिथं आपण सांभाळून घेऊन सगळ्यांच्या विचाराने आपण गाळा दिलेली आहे. म्हणजे मग आमचे चुलत्यांनी एकदम दूरदृष्ट असणारं व्यक्तिमत्व आमच्यासाठी आणि पूर्ण तालुक्यासाठी. आता एकंदरीत कालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला अध्यक्षांचा, त्यामध्ये ते म्हणले की अनिल पाटलांचा पाठिंबा भारत तात्यांना, तिथनं ते सगळं त्यांनी सांगत गेले. म्हणजे एकंदरीत तुमच्या आघाडीच्या अनुषंगाने ते बोलले, तर काय म्हणायचं तुम्हाला एकंदरीत, ते का तसे बोलले असतील? खऱ्या अर्थानं तुम्ही असं म्हणताय, ते कसे म्हणले? अनिल पाटलांचा पाठिंबा भारत पाटलाला, भारत पाटलांचा पाठिंबा राजेंद्र अण्णाला, राजेंद्र अण्णाचा पाठिंबा बापूसाहेबाला, बापूसाहेबाचा पाठिंबा पडळकरांना. मग ही मूळ एकच आहे ना, ह्यांचा सगळ्यांचा पाठिंबा बीजेपीलाच. तुम्ही बरोबर, मी चुकीच बोलतोय? बरोबर. मग तुमचा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांचा कोणाला आहे? बरोबर. तुम्ही बोलताना जरा विचार करून बोला. ते माझ चुलते, ते मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, ते शेवट माझंच काम करणार. त्यांना ती करावंच लागणार, कारण जनभावने पुढे त्यांना जाऊन चालणार नाही. बरोबर. मग तुम्ही ही गोष्ट जरा विचारपूर्वक बघा, म्हणजे वर काय चाललंय आणि खाली आमच्यासारख्याला काय चाललंय. मग आम्ही खाली एक होणी का, तुम्ही वर एक आहे. तुम्ही आजपर्यंत जनतेला विरोधातच वागताय. तुम्हाला आम्ही बीजेपीतनं बाहेर आहे म्हणून निवडून देतो, तुम्ही बीजेपी सगळं जाऊन हे करताय ना. बरोबर. बीजेपी तुमचा राग का? स्थानिकच्या बीजेपीवर वाल्यांवर राग का? स्थानिकच्या काँग्रेसवर राग का? स्थानिकच्या आमच्या तीर्थक्षेत्र विकाडीवर राग का? स्वाभिमानीवर राग का? तुमचे जे ऐकणार, तुम्ही जे सांगाल तिथं सही मारणार, असे तर थोडी होऊ शकत नाही. म्हणजे त्यांचे जे उमेदवार आहेत ते उठ म्हटले की उठ, बस म्हटले की बस, असे आहेत का? असं तुम्हाला असे तुम्ही मी बोलू शकणार नाही. हे जे प्रश्न तुम्हाला जनता देईल, खरं आहे का खोट आहे, तुम्ही जनतेत विचारा साहेब. तुम्ही फिरा आटपाडीत, तुम्हाला हे जे उत्तर मिळणारच. पण आता तुम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केल्या, यामध्ये तिसरा पर्याय दिलाय. एकीकडं भाजप आहे, दुसरीकडे शिवसेना आहे, तुमची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे. म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा फायदा हा भाजपला होईल असं बोललं जाते. मग कसं हे सगळं? खऱ्या अर्थानं म्हणजे शिवसेनेला ह्याचा तोटा आहे. खऱ्या अर्थानं साहेब, ही शिवसेना, ती स्थानिकची शिवसेना असतील, त्यांनीही असं म्हणायचं त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत, आणि स्थानिक जी बीजेपी त्यांनी असं म्हणायचं त्यांच्या कार्यकर्त्यांपाशी. हीच चालत राहणार. आता त्यांना माझं एक व्यक्तिमत्व असं आहे, माझ्याबद्दल त्यांना काय गावं नाही किंवा तर काय नाही, तर ही शब्द बरोबर आहे. पण जनभावना काय आहे ही तुम्ही जाणून घेतली पाहिजे. म्हणजे जर एखादा भ्रष्टाचाराचा चेहरा असता तर त्यांच्यावरती टीका करता आली असती, पण मी निरंक चेहरा आहे म्हणून माझ्यावर असा आरोप केला जातो, असं तुमचं मत आहे? मी कधीच कुठल्या समाजावरती काय बोललो नाही. मी कधीच कुठल्या नेत्याला फोन करून हिथं सही करू का, हिचं काम करू का विचारलं नाही. कधीही तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त, ज्या वेळेस माझ्या समाजाला, प्रत्येक कुठल्याही समाजाला, ज्यांनी मला रात्री अंधारे, किती रात्री पाठच असो, 2ला असो, 1ला असो, दिवसा रात्री, कुठल्याही व्यक्तीने मला फोन करू, मी तिथं जर पोचलो नाही किंवा माझा एक प्रतिनिधी तिथं पोचला नसला, तर आज जनभावना माझ्याबद्दल वेगळी झाली असती. बरोबर. एवढी पॉझिटिव्ह जनभावना झाली नसती माझ्याबद्दल साहेब. तुम्ही ह्याची बी पार्श्वभूमी जाणून घ्यावी. आता शिवसेनेची जी हे आहेत, त्यांच्या सगळे ते जे प्रचार यंत्रणा फिरते त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की नाट्यगृह दिलं, सगळे जे रिंग रोडचं रस्तं वगैरे आम्ही दिलं. तर तुम्ही असं रामभाऊ पाटील होते त्या काळामध्ये काय काय केलं असं सांगू शकाल काम? सर्व तुमच्या कामाबद्दल काय सांगाल मागल्या काही काळातल्या? आधी स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या कामाबद्दल बोलतो. जनभावनेतनं तुम्हाला त्यांचं काम कळेलच, परंतु आम्हाला असं कळतंय, मी लहान होतो साहेब त्यावेळेस, मला जसं कळतंय तसं आटपाडीची नगरपंचायत आता जी आहे, आटपाडी नगरपंचायत, ती ग्रामपंचायत होती ज्यावेळेस, त्यावेळेस तालुक्यात सगळ्यांचा विरोध होता. त्यावेळेस त्यांनी ती ग्रामपंचायत बांधून दाखवली. ग्रामपंचायतवर अजून तिथं नाव आहे त्यांचं, स्वर्गीय लोकनेते रामभाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य, त्याच्यावर टाकले तुम्ही बघा, तिथे हेडिंग आहे कोपऱ्यात तिथं वर. आणि आटपाडीचे व्यापार संकुल,
युवकांसाठी त्यांनी एफआर संकल्प एक काढले. आटपाडीचे पाणी फिल्टर असते म्हणतात आम्ही याने. तुम्ही एक जरा विचार करा, आम्ही जर केलेली कामं ती जर आम्हीच केले म्हणत असेल तर आम्ही काय बोलू शकत नाही त्या गोष्टीवर. तुम्ही ती गोष्ट कुणी केले, कुणी आणलाय पाणी फिल्टर आटपाडी ती विचार करा. अजूनही त्याच फिल्टरचं पाणी जाते तालुक्याला आणि तीही टायमिंग मध्ये पोचत नाही. एक आटपाडीला 5-6 दिवसातून पाणी जाते. मला प्रत्येक माता भगिनी माझ्यापाशी फोन लावून सांगते, भैया पहिला पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, आमच्या मळ्याला तेवढं पाणी आलं पाहिजे. बरोबर. ही जी तुमची लोकांच्या मधली जी जवळीक आहे ते आता वाढल्या का मागल्या 2-3 वर्षापासून तुम्ही जेव्हापासून एंट्री केली तेव्हापासून वाढल्या? जवळजवळ खरं अर्थानं साहेब मी 2020 पासून जनतेत आहे. बरं, मग कोविडचा काळ होता त्या काळात. कोविडच्या काळापासून मी त्यांच्या प्रत्येक समस्या जाणून घेतोय. मी आज पूर्ण व्यक्त करू शकत नाही साहेब खऱ्या अर्थानं, पण मी त्यांच्या समस्या जाणून घेतोय. मी त्यांच्यात एक त्यांचा मुलगा, त्यांचा एक भाव म्हणून त्यांच्या समस्या जाणून घेतोय. खऱ्या अर्थानं जेवढं जवळ जाऊन त्याची समस्या बघता येईल, पाहता येईल आणि ते सॉल्व्ह करता येईल यासारखं भाग्य मी नाही समजत. आता तीर्थक्षेत्र आघाडी आहे, सगळे नेते आहेत, राजेंद्र अण्णा आहेत, तर अण्णांचं बंधू बापूसाहेब देशमुख हे भाजपमध्ये आहेत, अण्णा इकडे आहेत. काही ठिकाणी असं बोललं जातंय की बापूसाहेबांचे जे कार्यकर्ते आहेत तेच अण्णांचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे दोघांचे कार्यकर्ते हे कंबाईन आहेत. मग बापूसाहेबांचे कार्यकर्ते तुम्हाला मदत करणार का? खऱ्या अर्थानं अण्णा आणि बापूसाहेब एक वेगळी तालुक्याची एक व्यक्तिमत्व आहे. बरोबर. अण्णावर प्रेम करणारा ही मोठा गट आहे, बापूसाहेबांवरती बी प्रेम करणारा वेगळा गट आहे, अध्यक्षांवरतीही प्रेम करणारा वेगळा गट आहे आणि पडळकर साहेबांवरतीही प्रेम करणारा वेगळा गट आहे. तसंच भारत तात्यांवरतीही प्रेम करणारा वेगळा गट आहे. कसं आहे, काही व्यक्तींचं कसं असतंय, तुमचं माझं जुळण आहे गा, त्याच घरात राहायचं पण अण्णांसोबत जायचं. काही निर्णय काही व्यक्तींना पटत असतात, काही निर्णय पटत नसतात. अण्णा आणि बापूसाहेबांचा एक ते मोठी व्यक्तिमत्व आहेत. बरोबर. काही व्यक्तींनी असं बोललं चुकीचं आहे, कारण तालुक्याला ज्यांनी राजकारण शिकवायचं त्यांनी आपण त्यांच्याबद्दल बोललो म्हणजे चुकीचं आहे. बरोबर. मी लय लहान आहे, ते माझे चुलते की त्यांनी बोलावं होती, मी बोलू शकत नाही. अण्णा माझ्यासाठी आदरणीय आहेत, बाबासाहेब माझ्यासाठी आदरणीय आहेत, बरोबर. अध्यक्ष माझ्यासाठी आदरणीय आहेत, तसेच पडळकर साहेब सुरू माझ्यासाठी आदरणीय आहेत. कारण काय त्यांनी खरं ही इलेक्शनलाच त्यांना वाटत असेल मी शत्रू आहे, त्यांनी जनभावना त्यांनी त्या हिशोबाने निर्णय घ्यावा हीच माझे जनभावनेच्या हिशोबाने निर्णय घ्यावा. बरं, आता शेवटचा प्रश्न करतो, तुम्ही कार्यकर्त्यांना आणि तीर्थक्षेत्र आघाडीच्या सगळ्या लोकांना काय आव्हान कराल? खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना मी कार्यकर्ता कधी म्हणलोच नाही, आमचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे भावा समान जे आहेत. हा, भावा समान. म्हणजे माझे कसं आहे, आम्हाला कधी कोण मालक म्हणत नाही हो, आम्हाला कधी मालक शेठ भैया सरळ, म्हणजे एक घरचं रिलेशन असल्यागत आहे. म्हणजे एका मोठ्यानं अवो जावो बी नाही, अरे तू रे वयाला वय, जवळच्या जवळ, आणि बारक्याला एक द्यायचं ती मान मला मिळतो, मीही देतो पुढच्यांना. काय दर द्यायचा काय नाही ते विषय वेगळा. कार्यकर्त्यांना एकच आव्हान राहील, संयमानं शांततेनं, कोण काय म्हणतंय ह्याच्याकडनं लक्ष देता आपण काय करू शकतोय हे जनतेपाशी पोचवावं, आणि आपण आपल्या पॅनलचे सर्व उमेदवार ताकदीने निवडून आणू. आपण काय आहे हे 3 तारखेला दावून देऊ, हीच माझ्या कार्यकर्त्याकडनं वा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून म्हणतो मी, आणि माझ्या जीवाभावाच्या सवंगड्याकडून ही एक अपेक्षा व्यक्त करतो. तर हे होते सौरभभैया पाटील, ज्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराधीश पदासाठी उमेदवारी केलेली आहे. तुम्ही आता हा संपूर्ण त्यांचा जो परिचय तुम्ही पाहिलेला आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आकूर टीव्हीच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. धन्यवाद.